2020 मध्ये आयुष्मान भारत कार्डसाठी 2 वेळा सर्व्हे करण्यात आला. पहिला ज्येष्ठ नागरिकांचा, त्यानंतर दुसरा संपूर्ण कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला. यानंतर 2023 मध्ये आयुष्मान भारत कार्ड हे ऑनलाईन पद्धतीनं काढण्याचे आदेश शासनानं दिले. यासाठी आशा वर्कर यांच्या आयडीवरून आयुष्मान भारत कार्डसाठी KYC करण्याची ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली. मात्र आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं केलेल्या कोणत्याही कामाचा मोबदला आशा वर्करना देण्यात आलेला नाही. या ऑनलाईन KYCसाठी ₹5 आणि कार्ड ऑनलाईन वितरण करण्यासाठी ₹3 असं मानधन निश्चित करण्यात आलंय. हे मानधन तात्काळ मिळावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं करण्यात आली आहे. जे राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून येणारे मानधन आहे ते अद्यापही थकीत आहे. मग असं जर आशांना जर विना मोबदला विना मानधन काम करावं लागत असेल तर आशांचं रोजीरोटी चालणार कशी, हा एक मुद्दा उपस्थित होतो. आणि हा मुद्दा घेऊनच आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो. तसेच बघायला गेलं तर ऑनलाईनची जी कामं आहेत त्याच्या मानधन कुठल्याही पद्धतीचं, त्यामध्ये पंतप्रधान मातृत्व वंदन योजना आहे, युविन ॲप आहे, यासाठी जी शासनाने मानधनाची तरतूद करायला हवी किंवा जे मानधन आहे ते वेळीच दिलं पाहिजे आणि ते आशांच्या खात्यावर वर्ग झालं पाहिजे. हे मानधन प्रति कार्ड ₹50 इतकं करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S यांना देण्यात आलं. यावर 15 दिवसांमध्ये निर्णय झाला नाही तर मोर्चा काढण्यासह पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना घेराव घालू असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्याचे आरोग्यमंत्री असताना सुद्धा आरोग्याच्या क्षेत्रातलं हे दुर्लक्ष, ते रोज अनेक घोषणा करत असतात आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची काय त्यांनी पाहावी. माझ्या आरोग्यमंत्र्यांना विनंती आहे, आम्हाला महिलांना पावसाळ्यात मोर्चा काढायला लावू नका, या प्रश्नाची सोडवणूक करा, नाहीतर तुम्हाला घेराव घालावं लागेल असं जाहीर इशारा आम्ही त्यांना देत आहोत. यावेळी संगीता पाटील, भरमा कांबळे, सुरेखा तिसंगीकर, मनीषा मोरे, राजेंद्र खद्रे, जयंत मिठारी आदी उपस्थित होते.